त्यांना 25 वर्षाचा पुरुष जो पदवीधर आहे तेवढ्यांनाच मतदानाचा अधिकार मिळावा अशी त्यांची इच्छा होती. लक्षात घ्या, 25 वर्षाचा पुरुष जो पदवीधर आहे. 47 साली हे 10 दिवस स्वतंत्र झाला त्यावेळेला साक्षरतेचं प्रमाण होतं 11%. साक्षरता 11% होती. त्यातले पदवीधर किती टक्के असणार आहेत आणि ते पदवीधर कुठल्या जातीचे समाजाचे असणार होते, तेवढ्यांनाच मतदानाचा अधिकार, बाकीच्यांना नाही, असं RSSचं म्हणणं होतं. आणि ह्या देशातलं संविधान आणि या देशातली मतदार यादी ही जगातलं पहिलं असं आहे की जे जेंडर न्यूट्रल आहे, जे रेस न्यूट्रल आहे. इथल्या या देशातल्या महिलांना, या देशातल्या अल्पसंख्याकांना, या देशातल्या तृतीयपंथीयांना, या देशातल्या आदिवासींना कुठल्याही प्रकारचं